ग्रामपंचायत कंदलगाव आणि उद्योजक धनेश खडते यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना ड्रोन यंत्राच्या सहाय्याने पिकांना औषध फवारणीसाठी सरकारी योजनेबद्दल माहिती देण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे गावचे बागायतदार बाबूराव मुंजापा कोले यांच्या शेतातील पिकावर ड्रोन यंत्राद्वारे अवघ्या 6 ते 7 मिनिटात 1 एकर पीक फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। शेतकऱ्यांना औषधाचा कमी खर्च व पाण्याची बचत होणार असल्याचे यावेळी इफ्को कंपनीच्या प्रतिनिधींनी आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलशी बोलताना सांगितले। यावेळी उद्योजक धनेश खडते, ग्रामविकास अधिकारी SS राठोड, बाबूराव कोले, चंद्रकांत निंगफोडे, संजय कोले, उपसरपंच अप्पाराव राऊतराव, साहेबप्पा कांबळे, शटाप्पा बनसोडे, सुभाष कोरे, उमेश कोरे, लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे उपसंपादक राहुल ओडानशिव यांच्यासह गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आम्ही आलतो कंदलगावमध्ये। तिथे ड्रोनचं प्रात्यक्षिक द्यायचे होते। तिथे प्रात्यक्षिक दिल्यानंतर आम्हाला हे समजलं की शेतकरी इथे खूप उत्सुक आहे ड्रोन संदर्भात, की ड्रोन कशा पद्धतीने चालतो या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांना समजल्या। यातून शेतकऱ्यांना एक फायदा आहे की शासनातर्फे ड्रोनला सबसिडी भेटते। तरी प्रत्येकाने ऑनलाईन अर्ज वगैरे करून शासनातर्फे कृषी सहाय्यक अधिकाऱ्याकडून माहिती घेणे व ड्रोनसाठी अर्ज करणे आणि ड्रोनची कशी तसेच ड्रोन हा अगदी कमी वेळेत म्हणजे थोडक्यात 1 एकर 5 मिनिटांमध्ये क्षेत्र पूर्ण करतो। जसं की आपल्याला पेट्रोल पंपाच्या सहाय्याने, हातपंपाच्या सहाय्याने जर औषध मारायचं म्हटलं तरी दिवस हा जातोच। साधारणतः एका पंपाला 15 लिटर पाणी लागतं, म्हणजे 1 एकर क्षेत्र मारायचं म्हटलं तर 150 ते 200 लिटर पाणी लागतं। तसं ड्रोनच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र पूर्ण करतं आणि अगदी कमी वेळात हे क्षेत्र पूर्ण होतं। त्याला लागणारा वेळ, काय, पैसा याची बचत होते व आपली औषधी व्यवस्थित बसते।